फाल्गुन अमावस्या के दिन छत्रपति श्री संभाजी महाराज की नृशंस हत्या कर दी गई थी। उस दिन उनकी अंतिम यात्रा निकाली नहीं जा सकी थी। उसी न निकली अंतिम यात्रा की स्मृति में शिव प्रतिष्ठान द्वारा इस आयोजन का आयोजन किया गया। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज के वंशज मुधोजी भोसले ने छत्रपति संभाजी महाराज को श्रद्धांजलि अर्पित कर उन्हें नमन किया। गोंदिया शहर के पुलिस निरीक्षक किशोर पर्वते ने मशाल प्रज्वलित कर अपने हाथों में लेकर मूकपद यात्रा का शुभारंभ किया। इस यात्रा में बड़ी संख्या में शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान के कार्यकर्ताओं और शिव भक्तों ने हिस्सा लिया। आजचा दिवस तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आजचा दिवस आपल्यासाठी फार दुःखाचा आणि हा काळा दिवस आहे। आज संभाजी महाराजांचं जे बलिदान झालं स्वराज्यासाठी, ते बलिदान त्या सर्व युवा पिढीला हे बलिदानाच्या रूपामध्ये प्रेरणा देणारं बी हे बलिदान आहे। कारण ज्या स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली त्या स्वराज्याचं रक्षण, त्या स्वराज्य रक्षण झाल्यामुळे धर्मरक्षण ते छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे। आणि ते रक्षण असल्यामुळे आज आपण इथे सगळे जे उभे आहेत, जे आपण इथं आहोत, ते त्याच बलिदानाचे प्रतीक आहे। आणि म्हणूनच आपण ह्या दिवसाला आज पुरा सप्ताह साजरा करून आजच्या या दिवशी आपण त्याला अभिवादन करतो आणि तिथे आपण श्रद्धांजली वाहतो। हे एक आपल्या मनामध्ये जे एक आपल्या मातीबद्दल, आपल्या धरतीबद्दल जे एक स्वाभिमान आहे त्याला पेटवत ठेवण्याचं काम आजचा हा दिवस, हा बलिदान दिवस हमेशा युवांच्या मनामध्ये राहील। आणि आज अनायाशी माझा योग आला की मी गोंदियामध्ये आम्ही विविध आमचे सार्वजनिक कामासाठी मी इथं आलो होतो आणि अनायाशी हा योग आला, भाग्य लाभले की या ठिकाणी मी येऊन संभाजी महाराजाला या गोंदियामध्ये मी श्रद्धांजली अर्पण करू शकलो। हे आणि या प्रतिष्ठानने हा योग आणून दिला। आणि मी आपल्या सगळ्यांना या ह्याच्यावर हे सांगू शकतो की हा जो बलिदान दिवस आहे हा सर्वांनी आपल्या हृदयामध्ये ठेवायचा आहे। ह्या बलिदान दिवसाची आपल्या येणाऱ्या पिढीला आपण माहिती देत राहिली पाहिजे, ताकी आपला जे हिंदू धर्म आहे त्याची रक्षा, त्यासाठी कशा प्रकारे बलिदान दिले जाते ते आपल्या येणाऱ्या युवा पिढीला ते माहिती असणं फार महत्त्वाचं आहे। फाल्गुन अमावस्येच्या दिवशी जसं तुम्हाला माहितच आहे की औरंगजेबद्वारे संभाजी महाराजांना हाल करून मारण्यात आला, त्यांना खूप अत्याचार देण्यात आला आणि शेवटी संभाजी महाराजांचे केसापर्यंत तर पायाच्या नखनापर्यंत त्यांची शरीराची पूर्ण अशी कृती केली गेली की त्यांच्या शरीराचे पूर्ण तुकडे तुकडे केले गेले। म्हणून त्यांची अंतिम यात्रा पण निघाली नव्हती। त्याच अंतिम यात्राला स्मरण करून आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या मार्फत आम्ही दरवर्षी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही एक मूकपद यात्राचं आयोजन करतो। त्यालाच आम्ही अंतिम यात्रा म्हणून असे संबोधन करतात। आणि या यात्रेत आम्ही एक मशालला छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकारक रूप समजून एक यात्रा करून अंतिम श्रद्धांजली त्यांना अर्पित करतो। 15 वर्षापासून आम्ही हे संभाजी महाराजांच्या धर्मवीर बलिदान मास हा कार्यक्रम करत आहोत आणि याच्या प्रारूप असं असते की आम्ही सायंकाळी हे मूकपद यात्रा काढतो। यात आम्ही एक मशालला संभाजी महाराजांच्या प्रतिकारक रूप समजून त्यांची जी आत्मा होती त्याला आम्ही त्या ज्वाला स्वरूपात मानतो आणि एक मूकपद यात्रा काढतो। या यात्रेत आम्ही कशाही प्रकारची घोषणा न देता एक ज्यानुसार आपल्या कुटुंबात मृत्यू होते आणि आपण एक शोक पाळतो, तशीच ही एक शोक यात्रा असते।